सर्वांना जय विजय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या सोमवार, मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवार मी सातत्याने ठाणे महानगरपालिकेमध्ये एक विशेष पत्रव्यवहार करतो आहे आणि माननीय आयुक्त यांना सोमवारी भेटण्यासाठी थांबलो, मंगळवारी भेटण्यासाठी थांबलो. सोमवारी भेट नाही झाली. आयुक्त मला वाटतं मंत्रालयाच्या अधिवेशनासाठी गेले होते. मंगळवारी थांबलो, गर्दी होती. बुधवारी थांबलो, गर्दी होती. आजसुद्धा सायंकाळी मी आलो आणि आयुक्त निघाले. आता मी आत्तापर्यंत जेवढी माझ्या भेटी झाल्या आहेत, दालनात नव्हता, चालता चालता पॅसेजमध्ये मी आयुक्तांशी बोलत त्यांच्या पोर्चमधील गाडीपर्यंत संवाद साधत, विश्लेषण साधत आणि हातात लिखित पत्र देऊन आयुक्तांनी विचारले काय प्रश्न आहेत. तर प्रश्न असे आहेत की येणाऱ्या होळीपूर्व ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचं थकीत देणी न दिल्याबाबत आणि 10, 20, 30चे हप्ते 15 वर्षापासून थकीत आहेत ते न दिल्याबाबत आणि विविध मागणी प्रश्न आहेत ते न दिल्याबाबत, अशा प्रकारच्या मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या भरती, कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारी बंद करणे, असं आयुक्तांची आता नुकतीच भेट झाली. मी पत्र दिले आणि आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष घेतले. तर एवढंच मला सांगायचं आहे. तरी तात्काळ 2 तारखेला आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. जो महानगरपालिकेच्या हक्काचा आहे, पैशाचा मुद्दा आहे, प्रश्नाचा मुद्दा आहे. तरी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, तर हा मुद्दा आहे. आणि एक दुसरा मुद्दा म्हणजे नेमके आयुक्तांच्या दालनामध्ये मला सहाय्यक आयुक्त सोनावणे, जे एकनाथ शिंदेचे स्विस सहायकाचं पण काम करतात आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये स्थावर मालमत्ताचे सहाय्यक आयुक्त पण काम करतात आणि उद्यान विभागाचं पण काम करतात. मी त्यांच्याकडे गेल्या 2 वर्ष सातत्याने पाठपुरावा करतो आहे का क्रिक रस्त्याला नामकरण देण्याचा ठराव जो असीम गुप्ता 2014मध्ये असताना डिसेंबर एंडिंगला तो प्रस्ताव मंजूर झाला 2015च्या आणि महासभेमध्ये 20 तारखेच्या 2015मध्ये आला. ठाणे वैभवच्या विषयपत्रक अजेंडावरील विषय होता देवगत कामगारांचे चांगो शिंदे यांचं क्रिक रस्त्याला नामकरण करणं. परंतु काही तांत्रिक मुद्द्यामुळे जे काय ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रचलित गोल्डन गँग आहे, लोकप्रतिनिधींची गोल्डन गँग आहे, जे स्थायी समितीमध्ये 16 मेंबर पूर्वीच्या काळी होते, त्यांची 10 वर्षापूर्वीच्या काळी होते, त्यांचे गोल्डन गँग आहे. गोल्डन गँगमध्ये महासभेमध्ये गोल्डन गँग, स्थायी समितीमध्ये गोल्डन गँग, महासभेमध्ये गोल्डन गँग, ह्या त्रिकुटाने. मग त्याच्यामध्ये होते मनोज शिंदे, त्याच्यामध्ये होते संजय भोईर, त्याच्यामध्ये होते नजीब मुल्ला आणि त्याच्यामध्ये होते नरेश मस्के. अशा सगळ्या चौकडीने हा प्रस्ताव तांत्रिक मुद्दा बाब धरून मुद्दामून प्रलंबित ठेवला. आता चांगो शिंदेंचं ठाणे महानगरपालिकेचं योगदान 1960 सालापासून आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकापासून आहे, महानगरपालिकेपर्यंत आहे. तर अशा या योगदान असलेल्या माणसाचं, ज्याने कामगारांची चळवळ घडवली, समाजासाठी आंबेडकरी समाज आंदोलन घडवलं, आणि ही चळवळ करता करता आज भव्यदिव्य अशी महानगरपालिका श्रीमंत बनवली. त्यांनी कधी टक्केवारी, सेटिंग आणि खोकेदारी कमवले नाही. अनेक कामगारांना हक्क दिले, न्याय दिला, कामगारांना नोकऱ्या दिल्या, गावखेड्यापासून कामगार आणले, परंतु कधी स्वतःचा स्वार्थ साधला नाही. लोकांचा प्रथम विचार, पोटाचा विचार, लोकांना रोजीरोटी, व्यवसाय, नोकरी दिले. परंतु ह्याच महानगरपालिकेवरती 95-97मध्ये याच महानगरपालिकेवरती 2005मध्ये एक लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून आले, गटनेता झाले एकनाथराव शिंदेसारखे, आणि त्यांनी जे महानगरपालिकेला लुटायला सुरुवात केली टक्केवारीने. जो एक साधा कार्यकर्ता, शाखा प्रमुख, ते रिक्षा ड्रायव्हर होते, हातगाडी चालवायचे, सगळं काय होतं. परंतु आमचे बाबांचा इतिहास होता. माझ्या लग्नाच्या वेळेस स्वतः माझ्या भेटण्यासाठी लाईनीमध्ये धर्मवीरांसोबत होते. ढगळम पगळम शर्ट होता, लांब दाढी वाढलेली होती, कोणी ओळखत नव्हतं ठाण्यामध्ये. आज ते धर्मवीरांबरोबर कार्यकर्ते म्हणून माझ्या लग्नासाठी लाईनीमध्ये नंबर लावून होते. असे हे
एकनाथराव शिंदे. अचानक गटनेते मतपद काही धर्मवीरांनी दिलं विचारांना बाजूला करून, तर त्याने सर्वच आपल्या हातात करायला प्रयत्न केला. जिल्हा प्रमुख झाले. नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आमदारकी दिली. ज्या आमदारकीमध्ये 5 जणांच्या शर्यतीमध्ये 5वा नंबर असलेले एकनाथराव शिंदे, गणपतीला महानगरपालिका गणपतीला क्षमायाचना केली, त्याच्यामुळे ते पद पण मिळालं, आमदारकी मिळाली. अनंतरेंना दिली गेली नाही. अनंतरे शर्यतीमध्ये होते, अनंतरेंना दिली गेली नाही. बाळासाहेब ठाकरेच्या जवळचे, उद्धवसाहेब ठाकरेच्या जवळचे एकनाथराव शिंदेने दिली, निवडून आले. आज 4 टर्म या मंत्रालयाच्या विधानभवनामध्ये ते आहेत. परंतु हे करत असताना ज्या टक्केवारीने ते वरती आले, त्या टक्केवारीनुसार ते शासन विधानसभा मंत्रालयापर्यंत पोहोचले आणि आज खोक्याचं राजकारण करू लागले. आज भारतीय जनता पार्टीवर खोक्यामध्ये बसले. भारतीय जनता पार्टी त्यांना खोक्यामध्ये बसून घेतलं आणि राजकारण करते. आणि आज दिवंगत कामगार चांगो शिंदेंच्या नावाला विरोध होते. तर आज महानगरपालिकेमध्ये जिथे गंगूबाई संभाजी शिंदे चे नाव दिलेलं वस्तू आहे. कोरमॉल जे मॉलिसांचे भूखंड जो आहे, आरक्षित भूखंड, त्याच्यावर सभागृह उभारले अनधिकृतपणे, त्याला नाव दिलेलं आहे. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल 26,67,94,94 महाराष्ट्र शासनाचे घाल आणि त्या हॉस्पिटलला नाव दिलं. अशा सर्व गोष्टीला माझा विरोध आहे. जर चांगो शिंदेंच्या नावाला विरोध, तर ह्या नावाला विरोध माझा राहील. एवढंच सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय हिंद, जय भारत.